सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरी आणि मयुरी अर्जुन लव्ह स्टोरी यांचे या आधीचे भाग पाहण्यासाठी मी आपल्या जुन्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन सगळ्या जुन्या कथा वाचा. अर्जुन सोड ना मला, प्लीज मला जाऊ दे ना आत. अर्जुन प्लीज. अर्जुन. तन्वी लहान मुलीसारखी हट्ट करत होती, पण अर्जुनने तिला घट्ट त्याच्या दोन्ही बळकट बाहूंमध्ये पकडली होती. आता तिची सुटका होणं आता अशक्य होतं आणि तो जवळजवळ छाती इतक्या पाण्यातून तिला बाहेर घेऊन आला. आता दोघेही पूर्ण भिजले होते आणि अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, श चुप, एकदम चुप. आणि ती शांत झाली. तो चिडला आहे हे तिला कळलं आणि त्याच्या डोळ्यात ती हरवून गेली. आता तो तिला ओरडत होता, तुला सांगितलेलं कळत नाही का? किती हट्ट करतेस लहान मुलीसारखा? इतक्या आत कोण जातं? सांग ना, तू काही लहान नाहीस आता. असं म्हणून तो तिच्याकडे रागाने बघत होता. तो रागावला होता, पण तन्वी मॅडम खुश होत्या, कारण तन्वी मॅडमना हे असेच अँग्री डॅशिंग अर्जुन सर आवडत होते. ती त्याच्याकडे एकटक बघायला लागली आणि ओठातल्या ओठात हसत होती आणि डोळे आता लाजून थोडे बारीक झाले होते. आता दोघेही भिजले होते. तिची साडी तिच्या अंगाला घट्ट चिकटून बसली होती आणि तिच्या शरीराचे सर्व अवयव उठून दिसत होते. पण अर्जुन सर आता थोडे चिडले होते. तिच्या देहाकडे त्यांचं लक्ष नव्हतं आणि तो तिला खूप बडबडत होता. पाण्यात गेली म्हणून, पोहायला येतंय म्हणून काही पण करायचं का? काही झालं तर केवढ्याला पडेल? कळतच नाही कसं तुला? रात्री तर एवढ्याशा पालीला पाहून घाबरली, किती उड्या मारत होती आणि आता हिला बरं भीती वाटत नाही, असं तो म्हणत होता आणि ती त्याच्याकडे नुसती एकटक पाहत होती. पण अर्जुनने तिच्या त्या मादक डोळ्यांकडे साफ दुर्लक्ष केलं आणि गुडघ्याला लागेल इतक्या पाण्यात आणून तिला पाण्यात खाली फेकलं आणि म्हणाला, आता इथे कर हवी तेवढी मनसोक्त आंघोळ. आत गेलीस तर याद राख, असं तो तिच्या डोळ्यात धारधार नजर रोखत म्हणाला. आणि ती काहीशी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागली आणि मनात म्हणाली, असंच रागवायचं होतं तर आणलं कशाला मला? जरासुद्धा नीट बोलत नाही. ती अशी म्हणाली, पण पुन्हा हळूहळू गालात हसली आणि त्याने तिला उचलून घेतलं. जिथे त्याच्या हाताचा स्पर्श झाला होता तिथे हात लावून गालातल्या गालात तो स्पर्श पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करत लाजत हसायला लागली. आता तिला त्याच्या हाताला धरून त्यालाही पाण्यात ओढावं असं वाटत होतं. त्याच्यासोबत त्याच्या मिठीत बसून जलक्रीडा करावी, तीही मनसोक्त त्याच्या अंगावर पाणी उडवावं. अर्जुनने सुद्धा मला पाण्याचा अभिषेक घालावा, फार प्रेमाने, असं वाटत होतं तिला. पण तिने तसं केलं नाही. तो कसा रिॲक्ट होईल काय माहीत, असं तिला वाटलं. आणि आता अर्जुन पाण्यातून बाहेर येऊन उभा राहिला. त्याने खाली ठेवलेला मोबाईल उचलला आणि आज तिच्या बेडरूमचं पेस्ट्रो कंट्रोल करण्याच्या बहाण्याने अर्जुनने तिला बाहेर आणलं होतं, दिवसभरासाठी. पण घरी मात्र पेस्ट्रो कंट्रोलऐवजी त्यांच्या बेडरूमचं लुक चेंज करायचं चाललं होतं, तिच्याही नकळत. आणि हे तिच्यासाठी सरप्राईज असणार होतं. तन्वी उतावीळ झाली होती बेडरूममध्ये परत येण्यासाठी, पण आता दाखवत नसला तरी तिच्याही आधीपासून अर्जुन उतावीळ झाला होता तिला पुन्हा बेडरूममध्ये आणण्यासाठी. ती बेडरूममध्ये नव्हती म्हणून त्याला करमतच नव्हतं आणि म्हणून तिने तो अप्रिय प्रसंग विसरून जाऊन पुन्हा बेडरूममध्ये यावं म्हणून तो बेडरूमचा लुक चेंज करणार होता. अतुलने त्या लुक चेंज केलेल्या बेडरूमचे फोटो पाठवले होते अर्जुनला आणि खूपच छान दिसत होती ती बेडरूम. आणि आता तन्वी पुन्हा बेडरूममध्ये येणार म्हणून अर्जुनसुद्धा लाजून हसायला लागला. आता तो मोबाईलमध्ये पाहत होता तरी त्याचं अर्ध लक्ष तिच्याकडेच होतं. तो एकदा मोबाईलमध्ये पाहायचा, मग काही सेकंदाने तिच्याकडे पाहायचा. तिच्याही नकळत तो तिच्यावर पहारा ठेवत होता. आणि मग आता तन्वी बाहेर आली आणि दोन्ही हातांनी तिचे भिजलेले केस ती पाठीमागे सारू लागली आणि तिची साडी तिच्या अंगाला घट्ट चिकटून बसली होती. अचानक समुद्रातून बाहेर आलेली जणू निळ्या निळ्या रंगाची जलपरी, समुद्रकन्या, मासोळी अशी त्याला ती सुंदर वाटत होती. खूपच सेक्सी वाटत होती आता ती, आणि हॉटसुद्धा. आता तिच्या त्या मादक अदांनी ती पाण्यातसुद्धा आग लावेल की काय असं वाटत होतं त्याला. आणि ती बाहेर येते असं पाहून त्याने तिच्याकडे पाहिलं आणि गालात गोड हसला. एक नजर तिच्या पायांपासून तिच्या डोक्यापर्यंत फिरवली. तिला आपाद मस्तक निहाळली. आता ती हळूहळू त्याच्याच जवळ येत होती आणि तिला वाटलं आता तिला अशी पाहून तो तिच्यावर फिदा झाला आहे. आता तरी तो तिला मिठीत घेईल
जवळ घेईल. दोघेच होते तिथे. किती एकांत होता त्यांना, आणि त्या एकांतात तो नक्कीच तिच्याजवळ येईल असंच वाटत होतं तिला. आता ती जवळ आली आणि अर्जुन तसाच गाडीकडे वळला आणि तन्वीचा फार हिरमोड झाला पुन्हा एकदा. आणि ती मनात म्हणायला लागली, किती भाव खातोय उगीच याच्या मागे मागे करते मी. जराही भाव देत नाही तो मला. आधी मी खूप त्रास दिला ना त्याला, म्हणून तर तो तसा वागत नसेल ना. आधी कसा मला मिठीत घेण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी आसुसलेला असायचा. चुकून जर त्याच्या मिठीत गेली तर सोडायचाच नाही तो लवकर. पार्टी दिवशीसुद्धा कसा घट्ट बिलगून बसला होता मला. 2-3 वेळा त्यानं किती छान सरप्राईजही दिलं होतं मला. आणि शेवटी त्यानं माझ्याजवळ इच्छा व्यक्त करून मीच त्याला वेळ मागून घेतली. आता धीर धरायला सांगितला त्याला, आणि आता मलाच धीर धरवत नाही. मग त्याला सांगू का आता मी तयार आहे म्हणून? तसंच करते. आणि आज संध्याकाळी त्याला मी सांगून टाकणार आणि त्याच्या बेडरूममध्ये झोपायला जाणार असं ती मनात म्हणाली. आणि अर्जुन तिच्यासाठी टॉवेल घेऊन आला. आणि तन्वी म्हणाली, म्हणजे तू हे पण घेऊन आलास सोबत? मला तर माहीतच नव्हतं की आपण बीचवर येणार आहोत, नाहीतर मीच आणला असता. आणि अर्जुन तिला म्हणाला, का मी आणलेलं चालत नाही का? लवकर केस पूस, नाहीतर आजारी पडशील. आणि लवकर ये, मी गाडीत वाट पाहतोय. असं म्हणून तो वळला आणि गाडीत जाऊन बसला. आणि तन्वी विचार करत होती, आता काय म्हणायचं याचं वागणं. काळजीही करतो, प्रेमही करतो आणि चिडतोही. आंबट गोड मुरांबा आहे नुसता. आता उन्हात ती तिचे केस आणि साडी सुकवत होती. बीचवर कोणीच नव्हतं, त्यामुळे पदराची पिन काढून तिने पदर बाजूला करून तो पदर सुकवत होती. तिची पाठ त्याच्याकडे होती आणि ती केसांना खाली झुकून टॉवेलने झटके देत होती. आणि अर्जुन मादक नजरेने एकटक तिच्याकडे पाहत होता. हे खूप सुंदर विलोभनीय दृश्य पाहून तो घायाळ होत होता आतल्या आत. निसर्गरम्य समुद्रकिनारी एक सुंदर तरुणी केस सुकवत होती. तिची साडी सुकवत आहे. किती सुंदर दृश्य होतं ते. तो डोळे भरून तिला नजरेत साठवत होता. आणि ते दृश्य पाहून अर्जुनचं रक्त थोडं थोडं तापायला लागलं होतं. पण त्यानं त्याच्या मनावर पूर्ण संयम ठेवला होता. आज ऊनही छान होतं, त्यामुळे साडी आणि केस लगेच सुकले. आणि आता ती हळूहळू त्याच्याजवळ चालत आली. आणि ती दार उघडून आत बसणार इतक्यात टॉवेल खाली पडला आणि ती टॉवेल घ्यायला खाली वाकली आणि तिचा पदर सरकन खाली सरकला. तेव्हा अर्जुन तिच्याचकडे पाहत होता आणि तिच्या त्या उघड्या छातीकडे पाहून त्याचे श्वास गरम व्हायला लागले. डोळे मधाळ आणि मादक झाले आणि तन्वीने हळूच त्याच्याकडे मान वर करून पाहिलं. आणि तिच्या लक्षात आलं की तिला त्या अवस्थेत पाहून तो घायाळ होत चालला आहे. मग काय, तन्वीनंही चावटपणा करत लांबूनच त्याला उत्तेजित करायला सुरुवात केली. मुद्दाम दुर्लक्ष करतो ना माझ्याकडे, आता बघूच कसा दुर्लक्ष करतो, असं ती मनात म्हणाली. आणि ती लवकर तिचा छातीवरून खाली आलेला तो पदर खांद्यावरती घ्यायच ना. आणि इकडे अर्जुनचा मात्र स्वतःवरचा कंट्रोल सुटत चालला होता. आणि त्याने त्याच्या प्रणयी भावना अनावर होऊ नयेत म्हणून त्याच्याही नकळत स्टेअरिंग घट्ट पकडलं होतं. पण त्याची नजर मात्र तिच्याचकडे होती. तिलाच एकटक पाहत होती. आणि नटखट तन्वी आता मुद्दाम तिचे केस मानेवरून एका बाजूने छातीवर पुढे घेऊन त्याला तिची गोरी गोरी पाठ दाखवत होती. ती त्याच्याकडे पाठमोरी होऊन दोन्ही हात वर करून अंगाला नाजूक हलकासा झटका देत होती. आता ते एका बेडरूममध्ये राहत नव्हते, त्यामुळे असे नखरे जे बेडरूममध्ये करायचे होते ती इथे करत होती ती. आणि ती पुन्हा ओल्या वाळूमध्ये चालायला लागली मुद्दाम. त्यानं तिला काहीतरी म्हणावं म्हणून, पण आता अर्जुनला तिला गाडीत बस म्हणायचंही भान नव्हतं. आणि आता तन्वी ओल्या रेतीवरून तिच्या पायाचे ठसे उमटवत समुद्राच्या किनारी चालत होती. आणि तो तसाच एकटक तिला पाहत होता, भान हरवून. तिची मोहक मादक हरणीसारखी चाल पाहून अर्जुनने त्याच्याही नकळत गाडीचा दरवाजा उघडला आणि तिच्या मागे मागे तिच्या पावला शेजारी त्याचं पाऊल टाकत तोही चालू लागला. आणि अचानक दोघांनीही एकाच वेळी मागे वळून पाहिलं तर तिचं नाजूक सडपातळ पायाचा ठसा आणि अर्जुनचा थोडासा लांब रुंद पायाचा ठसा शेजारी शेजारी उमटले होते. आणि ते पाहून तन्वी मनातच म्हणाली, असाच आयुष्यभर मला तुझ्यासोबत पाऊल टाकत सहजीवनाचा प्रवास करायचा आहे. मला साथ देशील ना अर्जुन? मी तुझी खूप खूप वाट पाहत आहे रे.
ती अशी म्हणाली आणि खाली मान घालून उभा राहिली. आणि अचानक जणू तिच्या मनाने त्याला घातलेली साद त्याला ऐकू आली आणि अर्जुनने तिचा हात पकडला आणि तोही तिच्या डोळ्यात पाहत मनातूनच तिला म्हणाला, तुला साथ देण्यासाठीच माझा जन्म झाला आहे. तुझ्या विना मी अपूर्ण आहे तन्वी. मीही तुझी खूप वाट पाहत आहे. माझं अपूर्ण आयुष्य पूर्ण करशील ना? आणि ती त्याच्या डोळ्यात पाहून खूप गोड हसली. तिने लाजून खाली मान घातली आणि मग अर्जुनने तिला पुन्हा अलगद मिठीत उचलली आणि तिने तिच्या हातांनी त्याच्या मानेभोवती विळखा घातला होता. ती त्याच्याकडे फार प्रेमाने बघत होती आणि तो समोर पाहत एक एक पाऊल गाडीच्या दिशेने टाकत होता.